भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी एका जबाबदार पदावर असताना घटनेचे शिल्पकार, मानवी मुक्तिदाता, आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं लोकशाहीचं मंदिर अशा संसदेमध्ये घृणास्पद पद्धतीनं उल्लेख केला, त्याबद्दल समस्त बहुजन समाज, वंचित समाज यांच्या वतीनं मी अमित शहाचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि बहुसंख्य आमच्या वंचित आणि बहुजन बांधवांनी अमित शहाचा निषेध करण्यासाठी उद्या बार्शी तहसील या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे, त्यामध्ये सहभागी व्हावं आणि या मनवर्ती वृत्ती ठेचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो। जय भीम, जय संविधान। सर्वांना सविनय जय भीम। बार्शी तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष या नात्याने मी आज सोलापूर जिल्हा येथे कलेक्टर ऑफिस पूनम गेटला पूर्ण जिल्हा, ग्रामीण व शहर यांच्या वतीने आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वाचाळ बडबड केलेले आहे संसदेमध्ये, आंबेडकर 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 असं जे वाह्यात शब्द वापरले त्यांनी, त्याबद्दल आज जाहीर निषेध केलेला आहे। सोलापूर जिल्हा पूर्ण हजर होता त्यावेळेस मी बार्शी तालुका अध्यक्ष ह्या नात्याने उद्या तहसीलदार बार्शी येथे तालुकाच्या वतीने पूर्ण युवक, फादर बॉडी, महिला, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांना सगळ्यांना उद्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यासाठी सांगितलेले आहे। तरी उद्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे। अमित शहा यांचा निषेध करणार आहोत, आजही करतोय आणि उद्या तहसीलदारच्या समोर मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे। माझं आणि आपल्या पक्षाचं म्हणणं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, हे जे कांड चालू आहे यांचं RSS वाल्यांचं, हे सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला EVMचा घोटाळा केलेला आहे यांनी, त्याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ह्यांनी सुरुवात केलेली आहे। बहुजनांना एवढं सांगता की बाबा EVMचा मुद्दा सोडू नका, ह्यांना आपण खंबीर आहो, आंबेडकरचं नाव घेतल्याशिवाय कुणाला जमत नाही आणि कुणाला राजकारण बी करता येत नाही। आंबेडकर सगळ्यांना लागते, आमच्या रक्तात आंबेडकर आहे, जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत आंबेडकर ही असणारच आहेत। RSS वाले असू द्या, काँग्रेसवाला असू द्या, सगळ्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही आंबेडकरचा नाद करू नका। आंबेडकर हे असं औषध आहे, ते तुम्हाला जिरल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मातीत घालल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं तुम्ही बहुजनांच्या नादी लागू नका, तुमचं राजकारण तुमच्या परीने करा। आंबेडकराचं नाव घेतलं तर तुम्हाला आम्ही घालल्याशिवाय राहणार नाही। उद्याच्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे आंदोलन आहे ते कशा प्रकारे छेडलं जाईल? उद्या तहसीलदारला निवेदन देण्यात येणार आहे। तर त्यांना आमचं जे म्हणणं आहे, आमचं म्हणजे समाजाचं, बहुजन समाजाचं म्हणणं, हे जे RSS वाले, मनुवादी, BJP वाले हे जे कुरघोडे करतात सारख्या, ह्यांना आंबेडकरच नको आहे पहिल्यापासून, कारण आंबेडकर असल्यामुळे ह्यांना मनुवाद आणता येत नाही, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आणि संविधानामुळे ह्यांना मनुवादी जे वृत्ती आहेत त्यांच्या, ह्यांना राबवता येत नाहीत। सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्याला संविधान राबवायचं आहे, चांगल्या प्रकारे रुजवायचं आहे आणि संवादात्मक मार्गाने आपलं आंदोलन करायचं आहे। त्याच्यामुळं आम्ही सगळे उद्या आमचं म्हणणं तहसीलदार मार्फत कलेक्टर मार्फत सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत। साधारणतः आंदोलनामध्ये किती लोक सहभागी होतील असं वाटतं तुम्हाला? उद्या कमीत कमी 400-500 लोक सहभागी होतील सरासरी, कमीत कमी। मग जाहीर निषेध करण्यासाठी तुमचा काय मोर्चा वगैरे आहे का तहसील कार्यालयावर? आंदोलन आहे आमचं। हो, धरणे आंदोलन करणार आहोत, करणार आहेत का? एक दिवसीय। सर्वांना क्रांतिकारी सविनय जय भीम। आज वंचित बहुजन आघाडी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी आम्ही या भारत देशाचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या गृहमंत्र्याने जो अवमान केलेला आहे संसदेमध्ये, त्या अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। हा अमित शहा म्हणजे एक गुंड प्रवृत्तीचा, प्रामुख्याने हा अमित शहा जो आहे तो गुजरातेमधील तडीपार व्यक्ती, बलात्कारी
आणि याने कितीतरी खून केलेले आहेत. गोधरा हत्याकांडासारखा हत्याकांड घडवलेला हा व्यक्ती या संविधानाच्या ज्या माध्यमातून भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरला, त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. आणि त्यांनी सत्ता कोणाचीही असू द्या, सत्ता मोदीची असो किंवा कोणाची, पण भारतीय घटनेप्रमाणे चालाय पाहिजे.